हाय हॅलो, मी स्वाती आणि हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला, सुंदर अशी छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. तर छान अशी सकाळी आंघोळ वगैरे झाली, आऊंचा डबा पण करून दिला होता, ते ड्युटीला गेले. त्यानंतर मी कपडे वॉश केले होते आंघोळ झाल्यानंतर. म्हटलं चला कपडे सुकायला टाकून देऊया. तर इथे गॅलरीमध्येच कपडे सुकायला टाकते, वरती गच्चीवरती नाही टाकत, कारण की आता ऊन खूप होतं त्यामुळे कलर वगैरे उडतो. त्यामुळे गच्चीतच व्यवस्थित पद्धतीने अशी कपडे सुकायला टाकून दिले. त्यानंतर देवपूजा बाकी होती, तर देवपूजा करून घ्यायची होती. तर सिंपल साध्या पद्धतीने माझी देवपूजा असते, तर देवपूजा पण इथे करायला लागले. तर इथे माझी देवपूजा झाली होती. त्यानंतर आज उपवास होता, तर म्हटलं चला केळं आणलेल्या होत्या मार्केटमधनं, म्हटलं चला त्यांचा नाश्ता करून घेऊया. तर केळ्यांचा नाश्ता केला. त्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता. तर आता तुम्ही बोलसाल की स्वयंपाक कोणासाठी बनवते, तर इथे आमचा दीर आमच्यासोबतच राहतो, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवावा लागतो. तर स्वयंपाक बनवून झाला, जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे सगळं काय आवरलं होतं. त्यानंतर दुपारी शेंगदाणे राहिले नव्हते, तर ते शेंगा फोडायला घेतल्या. तर शेंगदाणे तयार झाले. त्यानंतर आवडना थोडं लवकरच बोलवलं होतं, 5-5:30च्या दरम्यान. ते पण थोडे लवकर आले होते. त्यानंतर आम्हाला आता पुढे दिसेलच तुम्हाला शॉपिंगला जायचं होतं, थोडं साड्यांची खरेदी करायला. लग्न जवळ आले आहे त्यामुळे. त्यानंतर फायनली आम्ही रिक्षा स्टँडला आलो, रिक्षा पण भेटली आम्हाला. तर आता फायनली शिरूरमध्ये पोहोचलो होतं. तर शिरूर मार्केटमध्ये पोहोचलो. त्यानंतर साडी कलेक्शनमध्ये पोहोचलो. तर इथे दुसऱ्या मजल्यावरती साड्यांचं कलेक्शन होतं, खाली भरपूर असे काही होते, परंतु वरती साड्यांचं कलेक्शन होतं दुसऱ्या मजल्यावरती. तर तिथे आम्ही आलो. तर खूप छान अशा छान व्हरायटीच्या साड्या त्यांनी दाखवल्या, वेगवेगळ्या पॅटर्नच्या. तर त्यामधूनच आम्हाला सिलेक्ट करायची होती. तर मला काही एवढं नॉलेज नाही, कारण की मी साड्या एवढ्या काही यूज करत नाही. त्यामुळे त्या ताईंनाच बोलले व्यवस्थित अशा न फुगणाऱ्या साड्या दाखवा, कारण की मला एवढं काही साड्यांमधलं कळत नाही. तर त्यांनीच खूप छान अशा सुंदर साड्या दाखवल्या, त्यातून मला काही सिलेक्ट करायच्या होत्या. तर बघूया आता कोणती पसंत पडते, आवडना पसंत पडते, त्यांच्या पसंतीचीच घ्यायचे होते. तर बघू शकता ही साडी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर फायनली साड्या सिलेक्ट केल्या आणि खाली आता आलो होतो आम्ही, पेमेंट करायचं होतं. त्यानंतर बाहेर शॉपिंग झाली होती. तर आता साडी कलेक्शनच्या बाहेर आलो आणि बघू शकता बाहेरचं वातावरण. आता खूप सारी गर्दी असते संध्याकाळचं, कारण की दिवसभर खूप ऊन असतं त्यामुळे, आणि आता लग्न सराई चालली त्यामुळे. तर फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये जायचं होतं, तर हॉटेलमध्ये आलो. तर बाहेर पार्किंगला तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी असते, कारण की इथली मिसळ खूपच फेमस आहे. तर इथे आम्हाला आज मिसळच घ्यायची होती, कारण की इथे मिसळ आणि वडापाव हे दोनच आयटम भेटतात, कारण की इथली मिसळ सुप्रसिद्ध आहे त्यामुळे. तर इथे मिसळ वगैरे आम्ही ऑर्डर केलेली होती, तर मिसळ पण आली होती फायनली. तर आता टेस्ट करून बघूया. तर खरंच खूप छान मिसळ झाली होती. तर आम्ही 1-1.5 महिन्यातून आम्ही एकदा तरी इथे मिसळ खायला येतो. तर इथली मिसळ खूप छान, चवीला पण खूप स्वादिष्ट आहे, त्यामुळे आम्ही येणं होतंच आमचं. त्यामुळे आजचं पण म्हटलं चला मिसळच खायला जाऊया. तर आवांची पण मिसळ खाता खाता काहीतरी कॉमेडी चालली होती, तर तेच मला हसू येत होतं. त्यानंतर थोडा उशीर झाला होता आम्हाला पण, त्यामुळे थोडं पटपट आवरता घेतलं, कारण की पुढे रिक्षा भेटली पाहिजे यामुळे. तर फायनली आता आमची मिसळ वगैरे खाऊन झाली होती, रिक्षा पकडायची होती, तर रिक्षा पण भेटली. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.